की WL गोर म्हणून एक कंपनी किंवा मॉर्निंग स्टार ह्या कंपन्या आहेत की त्यांच्याकडे जॉब टायटल्सच नसतात. म्हणजे तिकडे 30 वर्षांचा अनुभव असलेला सिनियर किंवा अगदी नुकता 3 महिन्यांपूर्वी जॉईन केलेला एखादा ज्युनियर यांना एकाच पातळीवरती असतात ते. मग अशा वेळेला तिकडे केऑस नाही का उडत? म्हणजे ह्या प्रकारच्या वर्क कल्चर बद्दल तुला काय म्हणायचंय की शिस्त कशी टिकते मग अशा ठिकाणी? की टायटल्सच नाहीत तरी पण मग काम कसं चालतं, कोण कसं काय ठरवतं? ह्याचे दोन टोकाचे एक्स्ट्रीम्स सांगतो. हम्म. बरेचदा जगामध्ये ठिकठिकाणी कंपन्यांमध्ये जिथे मास मॅन्युफॅक्चरिंग आहे, जिथे लोकांची जनसंख्या म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, तिथे आपण बरेचदा टोयोटा वे म्हणतो, टोयोटा मॅन्युफॅक्चरिंग वे म्हणा. टोयोटा कंपनीनं जपानमध्ये जी कार्यपद्धती बनवली त्यात सर्वस्व देणं, आपल्याकडे जे आहे ते हम्म कटिबद्ध होणं आणि खूप जास्ती कॉन्सायन्स वरती, तत्वांवरती, इथिक्स वरती, ज्याला आपण धर्म म्हणतो त्याच्या खूप जवळ येऊन त्या लोकांनी ती विचारसरणी कार्यक्षेत्र आणली आणि टोयोटा वे बिकेम व्हेरी फेमस. ती खूप सगळ्या लोकांची एका सोबत उत्पादकता वाढवण्याची, काहीच्या काही स्तरावरती उत्पादकता नेण्याची एक हम्म कार्यपद्धती. हा एक तुझ्या प्रश्नाला दिलेला अर्धा जबाब. निम्मा जबाब आता सांगतो ते ऐक. नक्कीच 20-25 वर्षांच्या आधीची गोष्ट. हम्म. एक कंपनी होती, जी कंपनी मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करायची. हम्म. तर म्हणजे मोठे मोठे ते मिक्सर असतात, कन्स्ट्रक्शन साइट्स वरती काम करणारे लोडर्स असतात, मोठे मोठे ट्रक्स असतात, अशा प्रकारचे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करायचे. मालक होता 50-55 वर्षांचा. त्याला एक मुलगा, तो मुलगा, वडील त्याचे धंदेवाईक उद्योजक असल्यामुळे जास्ती पैसा चांगला, पैशा टक्क्यांनी थोडे व्यवस्थित समृद्ध असतो. त्यामुळे तो आपलाच विश्वास रमलेला असायचा, त्याचे मित्र वर्तुळ आणि खोड्या करत कसा काहीतरी करत बसायचा. म्हणजे असं काही कामाचं असं काही करत नाहीये, उन्हाळक्या करत बसतो आणि वाटेल ते करतो असं काही. हम्म. सवय वाईट नव्हत्या त्याच्या, संस्कार चांगलेच होते, पण तसा काम नव्हता करत. आई वडील सांगत नसतील म्हणून तो काम नाही करत, वडिलांना गरज पडली नाही म्हणून नाही करत. एक दिवशी वडिलांनी सांगितलं त्याला की बेटा तू हे काय करत बसतोस, कंपनीत ये ना उद्यापासून. हा मुलगा कंपनीत यायचा, वडिलांना भेटायचा, कर्मचारी पण बऱ्यापैकी माहित होते त्याला आणि कंपनी कशी चालतीये त्याच्याविषयी थोडंफार त्याला अंदाज होता. थोडाफार होता का जास्ती होता याविषयी त्याला कोणी खोलात जाऊन विचारलं नव्हतं. जास्ती असेल थोडाफार असेल, कंपनीत वागायचं आणि जात राहायचं. बापाची कंपनी. वडिलांनी सांगितलं काय करत बसतो उन्हाळक्या, काही काम कर 2 पैशाचं, करून दाखव काहीतरी. तर त्यांनी एक शिडी बनवली, आपण क्लाइम्बिंग लॅडर म्हणतो, जी अग्निशमन दलाच्या त्या व्हेकलच्या मागे लागलेली असते. हम्म. क्लाइम्बिंग लॅडर अशी स्लाइडिंग एकमेकात एक लावली की अशी 50 फुटांवरती पोहोचते. अशी तर दिसायला जरी 15 फुटाची असली तरी टिप्पट वाढते. अशी लॅडर बनवली. वरती त्यांनी कॅबिन बनवलं, उभं राहिला असं प्लॅटफॉर्म बनवला. म्हणे पा बाबा मी केलं. तर म्हणे हो तू करू तर शकत असशील ना, तर उद्यापासून मी येत नाही कंपनी, हम्म. चालवतो कंपनी. ओके. मुलाने उत्तर दिलं, बाबा तुम्ही उद्यापासून नाही आलात तर मी अख्खी कंपनी मॅनेज करेन. ओ. बाप म्हणतो असं आहे का, मी खरंच निर्णय घेईन आणि ते तुझ्या जीवावर बेतेल बरं. मी उद्यापासून यायचं बंद केलं तर काहीही झालं तरी येणार नाही. हम्म. त्यांनी उत्तर दिलं, बाबा हरकत नाही, मी बघेन, कंपनी मी करतो मॅनेज माझ्या पद्धतीने. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बापानी कंपनीत जायचं बंद केलं आणि कंपनीची सूत्र मुलाच्या हातात आली सगळी. हम्म. त्यांनी कंपनीतल्या निम्म्या लोकांना नोकरीवरनं काढलं ओ. आणि उरलेल्या लोकांना बोलवलं आणि 4-5 अगदीच साध्या गोष्टी सांगितल्या. हुकूम दिले, कंपनी काय बनवून विकेल हे मला माहित नाही, तुम्ही सगळे मला रिपोर्ट करत नाही. हम्म. जे बनवून विकत आहात ते कंटिन्यू करा. मी नवीन बनवायची गोष्ट नाही करत. तुम्ही बनवा, तुम्ही संघ बना, स्वतःचे लहान लहान गट बनवा आणि तुम्ही धंदा चालवा. पैसे आणायचे, काही पैसे मालकाकडे येतात आणि बाकीचे पैसे मटेरियल परचेस मध्ये किंवा कुठून पैसे आणले असतील तर त्याचा व्याजापोटी किंवा परत फेड म्हणून ते पैसे जातील आणि त्यांना तुमचा पगार मिळेल. तुम्ही काय बनवायचं हे तुमच्या हातात. हम्म. तुम्हाला कोण रिपोर्ट करेल हे त्या रिपोर्ट करणाऱ्याच्या हातात. त्याला रिपोर्ट करायची इच्छा असेल तरच तुम्हाला रिपोर्ट करेल. तुमच्या गटातील कोणताही माणूस पगार मागायला येणार नाही. तुमचा पगार तुम्ही काढायचा, तुम्हाला जे करायचं ते करायचं. असं कल्चर त्यांनी सुरू केलं. आज ती कंपनी व्यवस्थित चालू आहे. त्या कंपनीत कुणीही मालक नाही, कुणीही सबऑर्डिनेट नाही.
तसं म्हटलं तर सगळे कंपनीचे मालक आहेत. तसं म्हटलं तर सगळेच कंपनीचे कुणाचे ना कुणाचे तरी सबऑर्डिनेट म्हणून किंवा टीम मेंबर म्हणून काम करत आहेत. हम्म. प्रत्येक एका समूहात जाऊन तो समूह काहीतरी बनवतोय, विकतोय, त्याचा जो उत्पन्न येतोय त्यात कंपनीचा खर्च निघतो आणि त्यांचा पगार येतो. जबरदस्त आहे हे. कंपनीची त्याला कार्यपद्धती अतिशय ओनरशिप फेमस, दिली, रिस्पॉन्सिबिलिटी दिली एक प्रकारची स्वतःसाठी. खूप फेमस झाली. त्या कंपनीच्या मालकांनी एवढंही सांगितलं, कोणाची गाडी कुठे पार्क करायची हे पण पत्ते नाही. तुम्ही तुमच्या गाड्या कुठे पार्क करायच्या ते तुम्ही ठरवायचं, भांडायचं नाही. कोणी माझं पार्किंग घेतलं, मी त्याचं पार्किंग घेतलं, ही कुरकुर नाही पाहिजे. किती वाजता येत आहे, किती वाजता घरी जात आहे हे मी बघणार नाही. हम्म. कोणत्याही कंपनीमध्ये काम कसं, म्हणजे कंपनीत काम कसं करायचं याच्यावरती कंपनीमध्ये कोणतेही एसओपीज नाही. हम्म. ISO सारखे चाळे नाही इथे, किंवा कागदावर लिहिलंय पण फाईली बनवून ऑडिट करून घ्यायचं, ही सध्याची कार्यपद्धती आहे. पण आयएसओचं सगळे नियमावली पालन करणं हे बिझनेस चांगला त्याच्यामुळे ग्रो होतो ना मग. तसं म्हटलं तर बिझनेसचं आणि ISOचं कनेक्शन खूप जास्ती रूढ नाहीये, पण हम्म. ISO म्हणजे बाय अँड लार्ज एक शिस्त लागते असं मला म्हणायचं. हा. नक्कीच शिस्त लागते, हम्म. पण त्याची शिस्त लागतेच. पण म्हणतात ना, जेम्स बॉन्डला कधी कधी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं, अशा परिस्थिती खूप येतात कंपन्या. बरोबर. त्यामुळे त्या वळसा घालून काम होत असतं. मी त्या वळसा घालण्याला कौतुक करत नाही. तसं बरोबर. काम करायची वेळ येऊ नये आणि स्टँडर्ड जे असतात ह्याच्यामध्ये वळसा घालण्याचे जे स्पेशल केसेस असतात ते पण इन्क्लूड व्हावे. त्यामुळे ते स्टँडर्ड जास्तीने जास्ती प्रॅक्टिकल होत जातं, ऍप्लिकेबल होत जातं. हेच हम्म. मला म्हणायचं. तसा बरोबर. मला पण हे फिजिबल पण सगळ्यांसाठी किती असेल प्रश्नचिन्हच आहे ना ह्याच्या पुढे. कारण अशी कम्प्लीट ओनरशिप देणं, त्यांना त्यांची जबाबदारी देणं, हे सगळ्यांना समोरून रिसीव्ह करणारा कोण आहे त्याच्यावरती पण खूप अवलंबून आहे ना. नाहीतर एका माणसामुळे अख्ख्या टीमचंच नुकसान होईल असं पण हो, होऊ शकतं ना. त्यामुळे त्या कंपनीमध्ये जेव्हा त्यांनी ही काम करायची पद्धत सुरू केली, रुजवली, तेव्हा सुरुवातीला त्रास नक्कीच झाला. हम्म. की हम्म. मी कसं कोणाकडे जाऊ आणि सांगू की तू माझ्यासोबत काम कर, तू डिझाईन मध्ये आहेस तू चल, तू क्वालिटी मध्ये आहेस तू चल, तू परचेस मध्ये आहे तू चल. असे माणसं चेरी पिक करणं आणि त्यांनी पण हो म्हणणं, आणि हो म्हणून तुमच्या टीम मध्ये ते आल्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी तो पाहिजे. बरोबर. तर डबल टास्किंग म्हणा किंवा मल्टिपल टास्किंग म्हणा, या सगळ्या चॅलेंजेस तिकडे आल्या असतील. त्या चॅलेंजेस सर करून ती जी कॉम्प्लिकेशन्स आली असतील, ते गुंते घडले असतील, किंवा काहीतरी असं म्हणता येईल की काम थांबू शकतं असे अडथळे आले असतील, त्यातनं तोडगा सापडला त्यांना. हे हम्म. एका दिवसात घडलंय. आणि ती कंपनी आज, त्या कंपनीत कुणीही सिनियर नाहीये, त्या कंपनीत कुणीही ज्युनियर नाहीये. हम्म. कंपनीमध्ये काम फक्त आणि फक्त परस्पर संबंध आणि परस्पर देवाणघेवाण, हम्म. या गोष्टी ज्या आपण आयडियल समजतो की हे सगळं नसतं रे, हा. फटके मारावे लागतात, छोट्यानी मारलं तर लोक सुधारतात, ते बरोबर. सगळं काही ती कंपनी चाललीये. ती कंपनी आजही आहे. जशी टोयोटा वे ही एक विचारसरणी हम्म. पुष्कळच्या कंपन्यांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या परीने रुजवून घेण्याचा प्रयत्न केला, पण खूप जास्ती अपयश मिळालंय टोयोटा वे मध्ये इतर कंपन्यांना. हम्म. हम्म. तसं ही जी कंपनी आहे त्याचं नाव आहे सेमको इंडस्ट्रीज. अच्छा. दक्षिण अमेरिकेत ही कंपनी आहे. या कंपनीचा मालक, त्याचं नाव आहे रिकार्डो सेमलर, ओके. ज्यांनी कंपनी वडिलांकडनं घेतली आणि सेमको ग्रो केली. हँडल इक्विपमेंट बनवतात. आणि रिकार्डो सेमलरनी ही कंपनी जी उभी केली, रिकार्डो सेमलर वरती ही कंपनीची कथा, या कंपनीची जीवनचरित्र आतापर्यंत यावर पुस्तक लिहिलं गेलंय. हम्म. इंटरेस्टिंग आहे. पुस्तकाचं नाव आहे मेवरिक. आणखीन काय नाव ठेवा. बरोबर. हम्म. सो ही इज अ मेवरिक. आणि हम्म. येस, दीज काइंड ऑफ सोल्युशन्स डू एक्झिस्ट. पण ती कळकळ अंतरात्म्यापासून आली पाहिजे मालकाच्या, की मी फक्त पैशासाठी करत नाहीये. असे मालक पुढे आले की जे पैशासाठी करत नाहीये, त्या जनसमूहासाठी करतात, त्या कर्मचाऱ्यांसाठी करतात. आणि मग कुठेतरी, हो, आपण म्हणतो ना की सगळी मुलं सारखी नसतात, कुठेतरी काठी घ्यावी लागते हातात. ते गरजेचं असतं. शिस्त गरजेची आहे, अनुशासन फार गरजेचं आहे. आणि मग हम्म. शिस्त कधी टोकाची घ्यावी लागते, ते पण मी समजतो. पण ती कळकळ सुरुवातीपासून वरून खालपासून उतरते असं मला वाटतं. खालून वरती काहीही जात नाही कंपनीमध्ये. करेक्ट. टॉप तुमचा जो डाऊन. जीव म्हणतो ना, आपण जनुक म्हणतो, तो जनुक तिथे कुठेतरी वरती असतो.